पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। अजून किमान 1 मीटर रुंद आणि 1.5 मीटर खोल एक पूर्ण चर पाहिजे, पहिला ते करून घ्या। समजते? शेतामध्ये तुमच्या जी ओलावा येतोय आउटर, ही जी ओल येते, आता उभा राहिला तुम्ही, ही ओल हटत नाही कधीच। जर तुम्ही सरफेस लेवलला कधी कंट्रोल फार्मिंग करायला गेला तर ती कधी यशस्वी होत नाही। आणि तुमच्यातनं ही जी शेवाळ दिसते, हे शेवाळ कधी हलत नाही। का हलत नाही? जरा जी ढगाळ वातावरण आलं की शेवाळ पकडते। का पकडते? कारण जमिनीचा पाण्याचा स्तर जो आहे तो स्तर हलतच नाही। का हलत नाही? तर बाकीच्या ठिकाणी ऊन पडतं डायरेक्ट 100%, त्यामुळे तिथनं इव्हॅपोरेशन रेट चांगला असतो, पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग चांगला असतो, जमिनीच्या पाण्याचा स्तर खाली उतरतो। परंतु तुमच्या कंट्रोल फार्मिंग मध्ये समजते मी काय म्हटलं ते? ह्यात इथून 100% ऊन आत येते का? त्यामुळे शीतलं पाणी 100% बाहेरच पडत नाही आणि मग तो पाण्याचा स्तर हलत नाही आणि तो हलला नाही तर बेडमधनं पाणी खाली उतरत नाही। बेडमधलं पाणी बेडमध्येच राहतं आणि बेडमधलं पाणी बेडमध्ये राहिलं की मग मुळांचं जी वाढ आहे ती वरच्या कक्षेत होते, बेडच्या डोक्यावर। बेडच्या आतमध्ये मुळांची वाढ समाधानकारक राहत नाही। समजतं? त्यामुळे दिलेल्या खतांमध्ये शेष भागच काम करतो, शेष भाग हा मॅक्सिमम स्टोरेज मध्ये जातो। आणि ह्याच नेटमध्ये, अशाच नेटमध्ये तुम्ही वारंवार ज्या वेळेला पिकं करायला चालू करता त्यावेळेला ती खतं इतकी टॉक्सिसिटी वाढवतात की नंतर मग थोडीशी फुलं चांगली येतात, फुटांनी तिथंच कुरटतात। मग इतके प्रॉब्लेम येतात की मग तुम्ही त्याला कंट्रोल करू शकत नाही। म्हणून प्रॅक्टिसमध्ये सगळ्यात पहिली प्रॅक्टिस बॉर्डरनं चर काढायचा। तो चर 2-3 कामं करतो। एक तर चर उन्हाळ्यामध्ये पाण्यानं भरून ठेवायचा, ह्युमिडिटी मेंटेन करतो। काय करतो? ह्युमिडिटी मेंटेन करतो। पहिलं काम झालं की ह्युमिडिटी मेंटेन राहिली की पोल्युनेशन छान होतं, फळांचा आकार छान राहतो, फळं बारीक राहत नाहीत, ह्याच्या ज्या पेशी आहेत ह्या पेशी चालत राहतात, ह्याला कोरडेपणा येत नाही। मग तुम्हाला वेगळी आर्टिफिशियल ह्युमिडिटी मेंटेन करायची गरज राहत नाही। समजते ना तुम्हाला? माझी मराठी सगळ्यांना समजते? अच्छा, आपको भी समज में आती? बिलकुल आती। तर 4 साईडच्या थरात पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये पाणी भरून ठेवायचं। हिवाळ्यामध्ये आता बघा गंमत काय, हिवाळ्यामध्ये ते जे पाणी आहे बॉर्डर मधलं, ती जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या पाण्यामध्ये आपण हिवाळ्यामध्ये काय करायचं तर हिवाळ्यामध्ये 1 एकराची जर बाउंड्री असेल, 1 एकराची जर बाउंड्री असेल तर 25 किलो कळीचा चुना त्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचा। किती किलो? 25 किलो। आणि एका वेळेस टाकायचा नाही, तो टाकताना प्रत्येक 15 दिवसाला 5-5 किलोने टाकत जायचा 2 महिने। हा टाकला की तो काय करतो? कार्बोनेशन्स करतो, म्हणजे पाण्यामध्ये कार्बोनेट डोनेट ज्यावेळी होत असतो त्यावेळी पाणी बॉईल होतं, म्हणजे हेक्झोथर्मिक रिॲक्शन करतो। आणि हेक्झोथर्मिक रिॲक्शननं काय होतं की पाण्यातनं सकाळी वाफा बाहेर येतात आणि त्या इतक्या येतात की त्यामध्ये ऑक्सिजन फ्री होत असतो, तेवढ्या त्या वाफा येतात आणि इथलं वातावरण तुमचं कधीही ड्रॉप होत म्हणजे थंडीनं जी काय तुमच्याकडे लाग कमी होतो, थंडीत तोडे कमी होतात, तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होतो। 2 कामं झाली, हिवाळ्या पण प्रोटेक्शन झालं, उन्हाळ्याचं प्रोटेक्शन झालं। एक शंका अशी विचारायची, आता बहुतेक शेतकऱ्यांचा प्रश्न असा झालाय की त्यांनी ऍट द क्षेत्राच्या एंड पर्यंत बाउंड्रीलाच नेऊन लावलं, तर मग इन दॅट केस आपण आतमधून चर घेतला नाही, आतमध्ये चालतो का? आतमध्ये चालत नाही। आतमध्ये घेतला की साईडच्या 2 सऱ्या पूर्ण डिस्टर्ब होतील, कारण अति ह्युमिडिटी होणार, अति कोरडेपणा होणार, एक सरीचं पाणी कायमच ड्रॉप होत राहणार। आपल्या पॉलिनेट किंवा पॉली हाऊस किंवा शेड हाऊस ह्या शेड पासून 2 मीटरच्या बाहेर, म्हणजे एक साधारण 6-7 फुटाच्या बाहेरून 1 मीटरची रुंद अशी चर करायची, 1.5 फूट म्हणजे 5 फूट खोल, 4.5 फूट खोल। समजते तुम्हाला? तेवढी केली की त्याचा तुम्हाला पूर्ण फायदा घेता येतो। आता पहिल्यापासून असलं तर आम्ही ते सजेस्ट करतो, पण आता आपण मधून चिकटलोय त्यामुळे आपल्याला काही माहित नाही, पण ही गोष्ट करा। ही जर गोष्ट केली की तुम्हाला हे जे आता काय दिसते, काय म्हणजे जी शेवाळ दिसतं, हे शेवाळ तुमच्या शेतामध्ये कधी येत नाही। आता काय येतं? कारण टेबल इक्वल आहे, इक्वल लेवलला पाणी बाहेर जातच नाही ना। समजते? कळलं? पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आता जी बेड करताय नेटमध्ये, इथे जे बेड केलेत ह्या बेडची थोडीशी आता अजून डिझाईन बदलायला पाहिजे। आता जी मी जो बेड केलाय, ही जी हाईट आहे, ह्या हाईटला अजून तुम्हाला अर्धा फुटाने इम्प्रूव्ह करायची आहे, उंची करायची आहे। आणि याचा टॉप जो राऊंड सरफेस केलाय त्याला फ्लॅट करायचा आहे, एकदम बॉटम फ्लॅट पाहिजे। हा, आणि दुसरी गोष्ट करायची की हे जे म्हणजे तुम्ही जे हे वापरले मल्चिंग, हे डोक्यावरच राहिले पाहिजे, ते फिरून दुसऱ्या बाजूने खाली येता कामा नाही। हे जर खाली आलं की हे जे एअर कर्टन बंद होतात म्हणजे जे हवा जाणं बाहेर येणं हे काम बंद पडतं।
मी मगाशी तिकडे सांगितलं की तुमच्याकडे सगळीकडे कॉमन मी बघितलं, यंत्र वापरता तुम्ही, पण यंत्रामध्ये बेसिक यंत्र असे असतात की बेड रुंद करून जी काही मल्चिंग आहे तो 28 इंचाचा घ्या मॅक्सिमम, आणि तो डोक्यावरच दाबा. साईडचं एअर कर्टन किमान पाहिजे, नसेल तर निम्म्या बेडपर्यंत जाऊ दे, खालून तरीच पाहिजे थोडी. किमान खालून तरी जागा रिकामी ठेवा. कारण ड्रीपचं जे पाणी आहे, ड्रीपचा प्रत्येक थेंब एकमेकाच्या डोक्यावरती हॅमरिंग करतो. म्हणजे काय करतो, प्रेशर हॅमरिंग प्रोसेसनं तो ढकलतो, खाली ढकलतो, आणि तो ढकलत असताना तो काय करतो की खाली 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 उतरतो. जेव्हा तुम्ही त्याची दोन्ही बाजू बंद ठेवता त्यामुळे आतमध्ये काय होते की हवा प्रेस होते, म्हणजे ट्रॅप होते, आणि ते ट्रॅप झाली की त्या जो जसं बाटलीमध्ये पाणी भरायला लागलो, हवा ट्रॅप झाली की ते बुडबुडे बाहेर काढतं. तसं पाण्याचा थेंब जर तुम्ही पल्चिंगनं बेड ब्लॉक केला तर पाण्याचे थेंब जमिनीत न उतरता पाणी वरती बाउन्स करतात, आणि वरती बाउन्स झाले की लगेच ओघळून दुसऱ्या बाजूने खाली येतात. पाणी खाली मधनं उतरायला बघत नाही, जे उतरायला पाहिजे. आणि मग मध्ये आतमध्ये जर खोदलं तर लक्षात येते की आयला तिथं कोराच आहे बेड, तिथं पण पाणी आलंच नाही, वरच्यावरच पळते, वरती थलथल 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 राहते. समजते तुम्हाला हे का झालं? कारण तुम्ही ब्लॉक केलं. काय केलं? त्याच्या कर्टन ब्लॉक केल्या. कुठल्या कर्टन? तर बेड कर्टन. आणि बेड कर्टन किमान 2-3 इंच तरी रिकामे पाहिजे. मग ते काय करतात, ज्यावेळी तुमचं वरनं पाणी पडतं एकमेकाच्या डोक्यावर त्यावेळी त्या कर्टन मधनं हवा बाहेर पडते, आणि ज्यावेळी पाणी तुम्ही बंद करता त्यावेळी म्हणजे बेडच्या मधल्या सरफेस, ओपन सरफेस मधनं परत हवा आत जाते, आणि त्या बेड मधल्या पाण्याला परत ढकलून सरफेसला नेते. हे जे काम आहे हे काम चालतं. आता तुम्ही जर ती डिझाईनच डिस्टर्ब केली तर मग फायद्यापेक्षा तोटे वाढतात. मग काय होतं, मिरची तुमची जास्त काळ चालत नाही. जोपर्यंत जमिनीच्या पातीकणामध्ये स्पोरॅसिटी आहे तोपर्यंत 4-3.5-4 महिन्यापर्यंत पीक संख्या सपोर्ट करतं. त्यानंतर एकदा का ब्लॉक तयार झाले आतमध्ये, मग इतकं खर्च करा आणि काय वाटेल ते करा, पिकामध्ये समाधानकारक बदल होत नाही. ही झाली प्रॅक्टिस. अजून आता तुमच्या समस्या काय? नाही सर, मग तुम्ही लांब गेला काय कळलं नाही. सर आमचं म्हणणं कसं आहे, मग बेड असा जागी काढला, आता समजा हा बेड आहे, इथं थोडी माती टाकली, तिथं टाकली, ओपन मल्चिंग म्हणतात त्याला, फ्री मल्चिंग. तसं चालू शकतं का? तसंही चालू शकतं, पण त्यापेक्षा अजून थोडीशी रुंदी वाढवून बेडची पोझिशन शिफ्ट करून, म्हणजे जर हा बोर्ड जोर असा शिफ्ट केला, ठीक आहे, जर ह्याच्यातला जो आता तुम्ही प्लांट टू प्लांट जे अंतर घेतलंय साधारण मला वाटतं 4.5-5 फुटाच्या दरम्यान आहे, बरोबर. हे जर तुम्ही 5.5-6 फुटावर नेला, 1 फुटाने शिफ्ट केला तर बेडला रुंदी मिळते आणि जागा पण चालता येताची मिळते. प्रॉपर तुम्हाला मॅनेजमेंट करता येतात. ऍक्च्युली 7x2.5 वरती लावायला पाहिजे. आता सर आम्ही पूर्ण पॅक कमवून प्रॉपर आहे. मग तुमची मिरची, कारण शेड मध्ये लावताय, हे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नाहीत, काय कळल्या पाहिजेत हे लक्षात घ्या. 7x2.5 का? कारण आपण हे प्रोटेक्शन मध्ये करायलोय, बरोबर. तर प्रोटेक्शन मध्ये केलं तर माझी अपेक्षा असते की 9 ते 12 महिने चालायला पाहिजे, तरच प्रोटेक्शनचा फायदा नाही एवढा खर्च केलेलाचा. नाहीतर मग ओपन फील्ड सारखं माझंही 4 महिन्यात आणि 5 महिन्यात जर जात असेल तर मग त्याचा एवढा काय फायदा? मग मला सीझन साधता येत नाही, तेजी मंदी काढता येत नाही, कंटिन्युअस फ्लो मध्ये सप्लाय देता येत नाही. समजते? क्लिअर होते ना? तर माझं हे चालायचं असेल तर किमान आणि कमाल त्याच्यातलं डिस्टन्स हा पाहिजेच. तर किमान पाहिजे, पण ऍटलिस्ट 6 फुटावरती जावा. 6 फुटावरती बेसिक हाईट मेंटेन, बेसिक तुमच्या जे काही डिस्टन्स आहे ते मेंटेन करा. आता काय होते साहेब, एक तर नेटनं आम्ही लाईट कमी केली, किमान लाईट कमी केली, कमाल म्हणत नाही मी, आपको समज में आ रहा है? लाईट कम कर दी ना थोडी बहुत. किती लाईट कमी केली? 50% आलं 50%. आता त्याला 50% लाईट कमी केलाय आणि जवळ लावलाय. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. आता मी बोलत नाही, तुम्हीच सांगायचं. म्हणजे नेमकं आम्ही काय शिकलोय? आम्हाला हा अनुभव असा आला, रेनी सीझन मध्ये जे प्लांटेशन होतं साधारणतः ऑगस्ट पासून तर सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत, त्यांना व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्तच असते जनरली. ऍक्च्युली लाईट कमी असते, जास्तच असते, म्हणजे ऍक्च्युली लाईटच नसते, कमी असते, आणि त्यात आणि तुम्ही डेन्स केले मग ते जाणारच ना व्हेजिटेटिव्हवर. मग ॲज पर प्रोडक्शन जे रेशो जो असतो, म्हणजे जनरली एक आमचा आहे, समजा आम्हाला 1 एकरात 30 टन माल निघाला पाहिजे फॉर एक्झाम्पल, किती महिन्यात? 9 महिन्यात 10 महिन्यात असा. तर मग आमचं एक जनरल शेतकऱ्याचं आमचं कॅल्क्युलेशन कसं आहे सर, साधारणतः 10,000 रोपं लावायचे, 9,500 रोपं, 9,500 ते 10,000, 9,000 ते 10,000 अशी क्वांटिटी बसवतो. मग त्या हिशोबाने आमचं प्लॅनिंग असतं की आपल्याला एवढं उत्पन्न निघेल त्यावेळेस, मग प्लस मायनस मार्केटमध्ये येऊन पण ते मॅच झालं पाहिजे असं. पण मग जर 6 फुटावर तुम्ही म्हणतात जसं करायचं, 6x2.5 म्हणल्यावर एकरामध्ये माझ्या अंदाजे 5,000च्या वर रोपं बसणार नाही, कधीच बसणार नाही. आणि मग 5,000 रोपांमध्ये आम्हाला भीती वाटते म्हणजे आजच्या डेटला का भीती वाटते त्याचं कारण सांगतो सर.
आजचा आमचा प्रोडक्शन कॉस्ट आहे साधारणतः 4 लाख रुपये पर एकर. ही आमची हा पहिला मेन मुद्दा आमचा. आजची आमची प्रोडक्शन कॉस्ट आहे 4 ते 4.5 लाख रुपये पर एकर. त्याच्यामुळे भीती वाटते की प्रोडक्शन कमी गेल्यावर मग झाल्यावर परवडायचं कसं. आता परवडायचं बघा, कसं? प्रश्न एकदम टिपिकल आहे. आता जे तुम्ही घेताय ह्याला काय म्हणतो आम्ही, खोडावरची मिरची. हा. तुम्ही रोपं वाढवून जे माल घेताय त्याला म्हणतात खोडावरची मिरची. खोडावरची म्हणजे मेन, आता तुमचा माल बघा तुमच्या मेन खोडावरच लागत राहतो. हो. समजतं. खोडावरच्या मिरचीमध्ये पहिले 4.5 महिन्याचे तोडे तुमचे बफर असतात. बफर म्हणजे मोठे असतात. आणि तिथून पुढे तुम्ही रांगत असताय. कसे असताय? रांगत असताय. म्हणजे शब्द कळला ना. तिथून नुसतं जमवाजमीच असते, जमत काहीच नसते, ना साईज ना क्वांटिटी. आता मी हे म्हणायची गरज नाही, माझं लय वर्ष गेली त्यात, मी तुम्हाला फॅक्ट्स म्हणून सांगतो. पण जर तुम्ही प्रॉपर 4.5 ते 5,000 रोपं लावली तर तुमचे पहिले तोड्यापासून शेवटचा तोडा हा इक्वल क्वांटिटीला जातो. असं का झालं? कारण तुम्ही डायरेक्ट खोड सोडला आणि फांदीवर गेला. आता कुठे गेला? फांदीवर गेला. आणि फांद्या तुमच्या शेवटपर्यंत आहेत. समजते? ब्रँचिंग ग्रोथ ही लास्ट पर्यंत असते. त्यामुळे ब्रँचिंग ग्रोथ तुम्हाला लास्ट पर्यंत क्वांटिटी पण देते, विथ टिपिकल क्वालिटी देते. आता तुमची काय होते, जम्बो येते सुरुवातीला, एकदम जम्बो. का तर खोडच घेते ना काढून, म्हणजे खोडातनच काढून घेते. आणि हे काढून घेतल्यामुळे तुमची फांदीवरची वाढ कधी मिळतच नाही. का तर तुम्ही एकदम जवळ लावले. तर मग व्हेजिटेटिव्ह ग्रोथवरच प्लांट गेला एकदा. आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वगैरे काही नाही आहे. ऍक्च्युली हे सावली म्हणजे लो शॅडोनं वाढणारी ग्रोथ आहे. ह्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणणं हे योग्य नाही आहे. लो लाईट ग्रोथ म्हणतात ह्याला. ऍक्च्युअल लो लाईट ग्रोथ म्हणजे लाईट न मिळाल्यामुळे ते ह्याच्या शोधात वाढलेलं झाड, त्यामध्ये इंटरनोड वाढतो, बाकी काही वाढ होत नाही. तशी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ नाही आहे. इंटरनोड मधलं फक्त लांबी वाढली. 5-6 सेंटीमीटर पाहिजे तो 13-14 15च्या पुढे निघून 15च्या पुढे 1.25 फुटावर एक वेळा नोड देतो. आता मला हे कळत नाही आहे की आपल्याला प्रोडक्शन 30 टन वर्षाला पाहिजे, बरोबर आहे ना. तर वर्षाला 30 टन पाहिजे, तर मग आपल्याला येणारे तोडे आणि प्रत्येक तोड्यातनं किती पाहिजे याचं जर कॅल्क्युलेशन काढलं तर मग तुम्ही जर बघितला तर त्या 30 टनातलं 20 टन तुमचं पहिल्या 4-5 महिन्यातच होते. आणि शेवटच्या 10 टनासाठी तुम्ही नंतर 4 महिने नुसते बैल हाकत बसलेले असताय. तेच होते नाही, तेच आहे. म्हणून ऍक्च्युअल तुम्ही समजून घ्या शेती. भले मी म्हणत नाही बरं का तुम्ही असंच करावं, पण एक काम करावं की एवढ्या शेतामध्ये एक सरी तुम्ही 6x2 वरती लावा, 2.5 वर लावा. त्याचा पहिल्यापासूनचा तोडा बघा, त्याची साईज मिडियम येईल. त्याला जम्बो साईज कधी मिळणार नाही. समजतंय? त्याला साईज मिडियम येईल. जी मार्केटला टिपिकल क्वालिटी लागते तीच मिळते. आणि तीच क्वालिटी तुमची शेवटपर्यंत मेंटेन राहते. का असं झालं? कारण खोडावरती आपण फळ घेतलं नाही. मला फक्त तुम्हाला एवढंच समजून द्यायचं आहे की तुम्ही एक सरी फक्त योग्य अंतरावर करा. त्याचं योग्य अंतर जे आहे ना, योग्य त्याच्यावर घ्या. आणि मग तुम्हीच सांगा मला की काय बदल झाला. तो बदल, हे जे आता भोपळ्यासारखं पान आहे साहेब, हे प्रोडक्टिव्ह नाही आहे. हे प्रोडक्टिव्ह कधीच असू शकत नाही. ज्या तुमचे पानाचा साईज इतका छोटा होईल त्याच दिवशी फळ मोठं होतं. हे मोठं झालं की फांदी मोठी होते. ही फिजिओलॉजी आहे. म्हणजे जास्त मोठं पान नकोच आहे, कधीच चांगलं नसतं. त्याला देवाने दिले की त्याचं नॅचरल काहीतरी आहे, की त्याचं फिजिकल स्ट्रक्चर ठरलेलं आहे. हे ओव्हर आहे. सही आहे की गलत आहे? ओव्हर साईज आहे. ही काय आहे? ओव्हर साईज आहे. ही मिरचीचं पान म्हणून सामान्य ज्यांनी मिरची बघायला नाही त्यांना सांगितलं मग पटतं का? हे का झालं? कारण ही नॅचरल ग्रोथ नाही. याला लाईट मिळालेली नाही. मग ते करतं काय बघा, लाईट मिळवायसाठी ते आपला आकार वाढवते. मला लाईट मिळावी म्हणून काय करते? आकार वाढवते. ते काय आपण जादू झालेलं नाही. एवढं पण आपल्याला कळतंय की त्याला लाईट मिळणं झाली, सांगायला ते तरी देखील आपण अजून डेन्स करतोय. आता मग तुम्ही तुमच्यासारखे तुम्हीच, मी काय म्हणणार. म्हणून मी प्रॅक्टिकल बोलतो. एक सरी लावा, तुम्हाला लक्षात येईल. आणि गमतीचा भाग बघा, जी बॉर्डरची सरी आणि बॉर्डरची झाडं असतात, कधी पण जाऊन फिरा, माझ्या उपरोक्त फिरून बघा, त्यांची उंची वाढत नाही. मग त्यांना काय जादू होते ते पण कळते तुम्हाला, तुमचं तुम्हालाच कळते. त्यांची उंची वाढत नाही, त्यांना अशा उचापती होत नाहीत, त्यांची साईज तुटत नाही. मीडियम साईज पासून सुरुवात झाली की शेवटपर्यंत मीडियम राहते की नाही? तशात असतात. एवढं पण माहित आहे. समजते? क्लिअर होते ना? मार्केट मधलं एक काही औषध नव्हतं का असं मारलं नाही. आणि बायोलॉजिकल मधले पण सगळे ट्राय करून झाले, तरी आम्हाला थ्रिप्स कंट्रोलच झाला नाही शेवटपर्यंत. थ्रिप्स कंट्रोल झाला नाही? हो. थ्रिप्स का वाढतो? या लुसलुशीत झाड जास्त असल्यावर थ्रिप्स जास्त येतो. अटॅक असं आमच्या असं लक्षात आलं.
म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे, हो बरोबर आहे की नाही? मग थ्रिप्स येऊ दे, कुठले च्युइंग सकिंग दुसरे अपेक्स असू देत, अबिट्स असू दे, काही पण असू दे, किंवा इन्सेक्ट असू दे, फंगल असू दे, डिसीज, कुठल्याही गोष्टीला एक कारण आहे. आणि मग तुम्ही असं जसं म्हटलं ना की याच्यातनं थ्रिप्स जातच नाही, म्हणजे अगदी 1.5-2 महिन्यापासून एकदा चिकटला की वर्षभर त्याचं नवीन येणारा पान जरा जरा काय होईना चावलेलंच असतं, बरोबर आहे की नाही? मग असं थ्रिप्स काय येतो आणि थ्रिप्ससाठी असं काय चांगलं ठरतं जे बाहेर ओपन पेक्षा आपल्याला कंट्रोलच यायला बघत नाही? समजतंय ना माझं बोलणं? समजतंय ना सगळ्यांना? हा, मग हे येतो काय ह्याच्या मागे जावा, पाठीमागे याचं कारण एकच असतं, बाहेर मिळणारी लाईट आणि इथं मिळणारी लाईट ह्याचा तो डिफरन्स आहे. हा डिफरन्स काय वेगळं करतो की बाहेर मिळणाऱ्या लाईटमुळं जे काही वनस्पती जो काही न्यूट्रिशन अपटेक करतो तो 100% डायजेस्ट होतो. इथं जो काय अपटेक करतो तो अर्धवट डायजेस्ट होतो, पूर्ण डायजेस्ट होत नाही. आणि पूर्ण डायजेस्ट न झाल्यामुळं जो रॉ क्लोरोफिल आहे, रॉ क्लोरोफिल म्हणजे जो अविघटित क्लोरोफिल आहे, जो सेंट्रलाइज आहे, जो डिसेंट्रलाइज झालेला नाही आणि त्याचं हायड्रोलाइज झालेलं नाही, असा जो क्लोरोफिल आहे हे थ्रिप्स आणि अबिट्सचं अन्न असतं. समजते? हिरवगार लगेच त्याला चिकटतो, म्हणजे काय, तो अजून पचायचं आहे, प्रोसेस मध्ये आले. समजते? आणि जे पोपटी आहे त्याच्या तिकडे फिरकत नाही, जे पिवळा आहे तिकडे तर अजिबात फिरकत नाही. असं का? कारण तिथं क्लोरोफिल मिळत नाही, आणि जो रॉ आहे तो तर अजिबात मिळत नाही. आणि म्हणून हे रॉ राहणार नाही, याच्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे मग नेट काढायचं का आपण? त्यासाठी पहिला एकच अध्याय आहे की डिस्टन्स वाढवा. पहिली गोष्ट, डिस्टन्स वाढवला की प्रत्येक पानाला ऊन मिळेल. समजते? लाईट मिळेल, जेवढी लाईट चांगली मिळेल तेवढं त्याचं डायजेशन सुधरेल, डायजेशन सुधरेल तेवढी क्वालिटी चेंज होईल. क्वालिटी बरोबर सगळ्यात चांगली गोष्ट काय होईल की जे सकिंग च्युइंग पेस्ट आहेत ते सुद्धा कमी येतील. कारण आता पानाचा इतका एकदम फ्लेक्झिबिलिटी बघा, पाण्याची एकदम फ्लेक्झिबल आहे. बाहेरचं बघितलं तर जाडी बघा, त्याच्यामध्ये रफनेस बघा, आणि इथल्यात बघा, खूप जमीन आसमानचा फरक राहतो. करेक्ट आहे? एक झालं. आता प्रॉब्लेम तर आहेच, कशामुळे आहे ते पण ठीक आहे. सोल्युशन काय? जेव्हा जेव्हा आपण काम करतो, पॉलीहाऊसेसमध्ये करतो, नेट हाऊसेसमध्ये करतो, किंवा शॅडो फार्मिंगमध्ये करतो, ठीक आहे, तिन्ही ठिकाणी आपण जेव्हा काम करतो त्यावेळेला अजून एक काळजीपूर्वक गोष्ट हाताळायची असते. ती काय गोष्ट आहे की अन्न द्यायचं पण, ते अपटेक पण करायचं, आणि ते पचवायचं पण तुम्हीच, म्हणजे तुम्हीच पचवायला मदत करायची. हे तिन्ही गोष्टी तुम्ही चेनमध्ये लावायच्या. ह्या 3 गोष्टी जर चेनमध्ये ठेवल्या तर तुम्ही पॉलीहाऊसमध्ये काम चांगलं करू शकता. समजतं? ही फॅक्ट आहे. जर ह्या 3 गोष्टी तुम्हाला नाही जमल्या का, तर ह्याला स्वतःला 100% पचवता येत नाही. का तर तुम्ही जी निम्मी लाईट थांबवली आहे. समजतंय? त्याला 100% पचवता येत नाही, 100% अपटेक करता येत नाही. आता असं का? 100% अपटेक करता येत नाही असं का? कारण मायक्रो क्लायमेट कंडिशन तुम्ही संपूर्णच टाकली. सूक्ष्म वातावरण कक्षा जे आहे त्याला तुम्ही डिस्टर्ब करून टाकले, संपूर्ण ट्रॅप केलं ना, बंदच करून टाकलं. समजतं? रस्ता म्हणजे घराच्या बाहेर गटरामध्ये कुजणारी गोष्ट घरात कुजत नाही, कारण ओलावा नाही, ह्युमिडिटी नाही. आपण फरशी घालतो, प्लास्टर करतो, कलर लावतो, लाइटिंग मुवमेंट आणतो, सगळ्या गोष्टी करतो, मग फंगल डिसीज, बॅक्टेरियल डिसीज थांबतात. समजतं? आता आपण त्यातल्या निम्यार्ध्या गोष्टी केलेत, कंट्रोल्ड केलं. करेक्ट आहे? त्यामुळं अपटेक सुद्धा स्लो झाला. आता तिसरी गोष्ट आहे, पचत नाही. का पचत नाही? लाईट कमी आहे. करेक्ट आहे? मग ह्याच्यासाठी आम्ही काय म्हणतो की पॉलीहाऊसवाले आणि जे नेट हाऊसवाले आहेत यांनी एक सायकल मोड मेंटेन करायचा. म्हणजे काय की आज फर्टिकेशन मी करतोय, तर फर्टिकेशन करत असताना तुमचे एक शेड्यूल असतात, पहिल्या महिन्यातलं, दुसऱ्या महिन्यातलं, तिसऱ्या महिन्यातलं, चौथ्या महिन्यातलं, आणि त्यानंतर मग तेच रुटीन असतं. असंच असतं ना? असंच करता ना? हार्वेस्टिंग चालू झाली की तेच रुटीन असतं. तेच, हा, हार्वेस्टिंग चालू झाली की तेच रिपीट. 052 34 13 045 0 असंच आहे ना? काहीच्यापेक्षा काय वेगळं आहे? असंच असतं. ते जनरलच आहे. हो, बरोबर आहे की नाही? ह्याच्यात काय वेगळं ज्ञान असायची गरज नाही. आता ह्या शेड्यूलमध्ये आपल्याला एक 3 बाहेरच्या लोकांनी सोडून द्या, पण आतल्या पॉलीहाऊसवाल्यांनी 2-3 महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या की याच्यामध्ये बाहेरच्या शेतकऱ्यांच्यात होणारं आणि इथं न होणारं कंट्रोल फार्मिंगमध्ये 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी काय आहेत की ह्याचा अपटेक आणि डायजेशन स्लो असतं किंवा वीक असतं. ते आपल्याला सुधारायचं असेल तर आपल्याला एव्हरी 15 डेज किंवा 22 डेज, 15 दिवस किंवा 30 दिवस जर तुम्ही मीडिया वापरला असेल, मीडिया म्हणजे बाहेरची वर्कस जमीन, माती, ज्याला माती म्हणता येत नाही त्याला मीडिया म्हणतात. तांबडी माती असते ना, त्याने बेड भरलेले असतील, तर तुम्ही प्रत्येक 25 दिवसांनी किंवा 1 महिन्यात एकदा केलं तर चालतंय. पण तुम्ही आहे त्या मातीत केलं असेल, ती काय जर बदलली नसेल तर प्रत्येक किमान
20 दिवसातनं 22 दिवसातनं तुम्हाला एक गोष्ट करायची असते. ती गोष्ट काय करायची असतं की सॉईलमध्ये कार्बन करेक्शन करायचं असतं. काय करायचं असतं? कार्बन करेक्शन. जे बाहेर होत असतं इथं होत नसते. इथे डिकम्पोजिशन रेट स्लो असतो, जो बाहेर काय हाय असतो एकदम. बरोबर. इथे तुम्ही बायोमास नाच्या बरोबर टाकताय. एकदा टाकला सुरुवातीला तयार करताना झालं, त्याच्यावरती परत तुम्ही बायोमास इकडे आणत नाही, वर्षभर नाही. समजते ना तुम्हाला मी काय म्हणतोय? क्लिअर होते ना? हा. त्यामुळं कार्बन करेक्शन हे तुम्हाला वारंवार करावं लागतं. पॉलीहाऊस असू दे, नेट हाऊस असू दे. का तर डिकम्पोजिशन रेट काय असतो? स्लो असतो, एकदम स्लो. आणि त्यामुळे जर ते कार्बन करेक्शन जर झालं नाही तर मग तोटा काय होतो की अपटेक रेट स्लॉप होतो. म्हणजे अन्न तुम्ही सोडत राहता पण अपटेक रेट त्याचा काय होतो? ड्रॉप होतो. मग कार्बन करेक्शन कसं करायचं? जे वर्षभर करायचं आहे 15-20 दिवसाला, ते कसं करायचं? काय आयडिया आहे तुमच्याकडे? काय करताय तुम्ही? आता ओसी वाढवायला आम्ही पहिल्यांदा शेणखत सगळ्यात मेजर म्हणून यूज करतो. ठीक आहे. दुसरं ऑप्शन तर अजून आमच्या माहितीत नाही. म्हणजे 2-3 महिने झाले की त्यानंतर तो ओसी संपला, पुढे काय? पुढे तर काय ऑप्शन आमच्या माहितीत तर नाही. मग काहीच करत नाही. नाही, आता काय आपलं रेग्युलर सोडून दुसरं काही देतच नाही आपण. मग हे जो कार्बन करेक्शन आहे, हा कार्बन करेक्शन करण्यासाठी करायला काय पाहिजे? आर्टिफिशियल कार्बन तर देऊ शकत नाही. नाही तर कुणीतरी सांगेल ह्युमिक ऍसिड द्या, ते फुलविक ऍसिड द्या. त्यांनाही कार्बन करेक्शन होत नसते. त्यातलं काय होत नसते. ती फक्त समाधान आहे. ठीक आहे, मुळांच्या वरती चार्ज वाढतो, नक्की चांगला आहे. म्हणजे व्हाईट रूट्स वाढतात. चार्ज वाढलं की जे रनर रूट्स आहेत त्याच्यावरती व्हाईट रूट येतात. का तर तिथं चार्ज डोनेशन होतं. बरोबर. आपण काय केलंय, त्याला ब्लॅक कोलच दिलाय डायरेक्ट. त्यामुळे चार्ज भरपूर देतं, अल्कली चार्ज भरपूर देतं. त्यामुळे त्याच्यावरती चार्ज मिळाले की मुळांना तिथने डायरेक्ट व्हाईट रूट्स तिथं डेव्हलप होतात. तो झाला. पण आपल्याला कार्बन करेक्शनसाठी काय केलं पाहिजे? तर मिनिमम आणि मॅक्सिमम कार्बन करेक्शन आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला 5 किलो गूळ प्रत्येक महिन्यातनं एकदा, 5 किलो गूळ आणि त्यामध्ये 1 किलो कळीचा चुना, 5 किलो गूळ आणि 1 किलो कळीचा चुना हे महिन्यातनं एकदा ड्रॉप करून 4 दिवस पुढे मागे खत सोडायचं नाही. 4 दिवस पुढे मागे. समजते? म्हणजे 4 दिवस पुढे मागे, 2 दिवस आधी, 2 दिवस नंतर. 4 दिवस करेक्शन ठेवायचं, काही सोडायला जायचं नाही. हे तुम्ही 4 किलो गूळ आणि 2 किलो कळीचा चुना हे पहिला भिजवून घ्यायचं. ठीक आहे. हे भिजवलं की जो कॅल्शियम कार्बोनेट आहे तो काय करतो की जे अर्धवट जमिनीमध्ये कुजलेल्या ज्या काही एलिमेंट्स आहेत ह्याच्यामध्ये ट्रॅप झालेला जेवढा कार्बन आहे त्याला रिलीज करतो. तो रिलीज झाला की परत महिनाभर तुमची जे अपटेक आहे तो बूस्ट होते, पुढे ढकलला जातो. समजतं? जसं की एखादं बुरशीनाशक वापरलं की जमिनीमधले बॅक्टेरिया आणि फंगस सस्पेक्ट होतात. सस्पेक्ट झाले की कार्बन लगेच पिकाला मिळतो, तरारून पिकं वाढतात. पण पुढे कुजण्याची प्रक्रिया मंदावते. बरोबर. कुजण्याची जेव्हा प्रक्रिया चालू असते, मंद असते किंवा फास्ट असते, तेव्हा देखील पिकाला कार्बन मिळत नाही, पिकं पिवळी पडतात. म्हणजे गारीच्या कडेला बघा, कुजण्याची प्रक्रिया असते तेव्हा सुद्धा पिकं वाढत नाही, कधीच वाढत नाही. का तर कुजण्याच्या प्रक्रियेत सगळा तयार होणारा कार्बन आहे ते बॅक्टेरिया आणि फंगस कॉलनीमध्ये स्टोअर करून ठेवतात आणि त्यामुळे पिकाला मिळत नाही. त्यामुळे जी काय एक्सचेंज रेशो आहे तो ड्रॉप होतो. तसं कुजून झाल्यानंतर मग परत भरारा वाढतात. गार थंड पडली मग चांगलं वाढतात. पण आता इथे गार ना थंड पडतीये ना गरम आहे, ती एकदम स्लो आहे. मग आपल्याला जेवढं काही तयार होते तेवढं तिथं स्टोअर न करू देता ते काय करायला लावायचं आहे? डोनेट करायला लावायचं आहे. मग फंजिसाईड पण दिलं नाही, फक्त कार्बन करेक्शन आपण केलं. 2 फायदे होतात. आता हे एकदा सोडलं की महिन्यातनं परत अजून एकदा 2 किलो सल्फ्युरिक ट्रीटमेंट करायची. हे आज जर सोडलं 1 तारखेला तर बरोबर 15 ते 20 तारखेला सल्फ्युरिक ऍसिड तिथं सोडायचं. मग जे काही जमिनीमध्ये तुमच्या कार्बन करेक्शनच्या रेशोनं कार्बन जो काही कॅल्शियम कार्बोनेट गेलाय तो कार्बोनेट ज्यावेळी सल्फ्युरिक ऍसिड जाईल त्यावेळी त्याचं कॅल्शियम सल्फेट तयार करतो. आणि कॅल्शियम सल्फेट झाले की परत मातीचे कण चेंज होतात, बारीक होतात आणि परत स्पोरल कंडिशन वाढते, एरिसिटी वाढते, टॉक्सिसिटी नील होते, परत प्लांट हेल्दी ग्रो करतात. समजतं? सल्फ्युरिक किती दिलं पाहिजे? 1 किलो, 1 एकर 1 किलो महिन्यातनं एकदा. पॉलीहाऊस 1 एकर 1 किलो महिन्यातनं एकदा. कंट्रोल फार्मिंग मध्ये. ओपन फार्मिंग मध्ये हंगामी वेगवेगळं राहतं. ठीक आहे. इथंपर्यंत काही शंका आहे? कार्बन करेक्शन झालं, अपटेक झाला. आता लो डायजेशनसाठी काय करायचं? अपटेक तर केलं आपण, आता डायजेशनवर येऊन गाडी थांबली. हे डायजेशन सुधारलं की रस शोषक किडी कमी होतात. का तर डायजेशन झालं की म्हणजे जसं हे पान आहे, ह्या पानावरती लाईट पडली, अन्न बनलं की ते काय करतं? देटाला देतं. देटाच्या नोडमध्ये जातं. कुठं जातं? नोड म्हणजे जॉईंट. या जॉईंटमध्ये गेल्यानंतर तिथं विभाजनाचं काम चालतं. त्याला डिसेंट्रलाइज हायड्रोलायझेशन म्हणतात.
त्या नोडमध्ये जातात. नोडमधनं मग फांदीकडे किती पाठवायचं, म्हणजे खोडाकडे किती पाठवायचं, नवीन वाढीकडे किती पाठवायचं, मुळात किती पाठवायचं आणि फळाला किती द्यायचं, हे कुठं जात ठरतं, त्या नोडमध्ये ठरतं. आणि नोडचा कंट्रोल कोणाकडे असतो, एल सिस्टमकडे असतो. मग आता हे सेंट्रली विभाजन आणि डिसेंट्रली विभाजन ही प्रक्रिया लाईटमध्ये चालते. लाईट असेल तर चांगली होते, नाहीतर ती चांगली होत नाही. तर मग यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे पॉलीहाऊसमध्ये, की किमान आणि कमाल डायजेशन चांगलं सुधारायचं आणि डिसेंट्रलायझेशन वाढवायचं. लाईट वाढवू शकत नाही, जे आहे ती कंट्रोलसाठी आपण कमी केली आहे. तर मग काय करायचं आहे, त्याचा 100% वापर करायचा असेल तर परत मी मगाशी तिकडे सांगितलं तुम्हाला की प्रत्येक किमान 20 दिवसातनं एकदा, प्रत्येक 20 दिवसातनं एकदा पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅशियम सिलिकेट, रॉ सिलिका असेल तरी पण चालेल, ह्याचा एक रॅपिड स्प्रे घ्यायचा. आता तुम्ही डायजेशनला मॅग्नेशियम वापरता, आपल्या ॲग्रिकल्चरच्या भाषेमध्ये आम्ही काय म्हणतोय, क्या बोलते हम, मॅग्नेशियम का इस्तेमाल करो, डायजेशन सुधर जाएगा. डायजेशन होतं, डिसेंट्रलायझेशन होत नाही. म्हणजे डिसेंट्रली हायड्रोलायझेशन जे व्हायला पाहिजे ते होत नाही. म्हणजे विभाजन जे आहे, म्हणजे कार्बोहायड्रेट्स बनणं, व्हिटॅमिन्स बनणं, प्रोटीन्स बनणं, एनर्जी रिल्यूट करणं, प्रोटीनचे लॅप्सेट बनवणं, हे जे काय केलं जातं, ही कामं जी आहेत ही त्या मॅग्नेशियमच्या वापरानं होत नाहीत. उलट आणि काय होतं, तोटा काय होतो, ओव्हर डायजेस्टिव्ह झालं की मग आणि पान पातळ होतं, परत रस शोषक किडी वाढतात. म्हणून आपण काय केलं, पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅशियम सिलिकेट ह्या दोन्हींचा आपण रॅपिड स्प्रे दिला. रॅपिड स्प्रेचा अर्थ असा आहे की नुसती पानं नाही भिजवायची, मल्चिंगवर पडला पाहिजे, पानांवर पडला पाहिजे, खोडावर जायला पाहिजे, त्यांना काही तोटा होत नाही. समजतंय. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच दिसेल की ही पानांचा रंग बदलतो, ही पानं न कळत पोपटी होतात, हिरवापणा निघून जातो, आकार घटायला चालू होईल आणि एक लिमिटेड आकारमध्ये ते कायमस्वरूपी राहील. आता याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम येतो. आता बघा, एक सोल्युशन आहे, दुसरा प्रॉब्लेम पण येतो. प्रॉब्लेम काय येतो की पोटॅशियम पानामध्ये ज्यावेळेस सॅच्युरेट होतो तेव्हा कडा धरायला चालू करते. हा, पिवळं पण कडा धरायला चालू करतं, करपत नाही, पिवळा धरतं. ठीक आहे, हे होऊ नये म्हणून आपण काय करायचं, ह्याच्यामध्येच सिलेटेड कॅल्शियम अर्धा ग्रॅमने घालायचं. सिलेटेड कॅल्शियम, पोटॅशियम सिलिकेट आणि त्याच्याबरोबर पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट, ह्या तिन्हींचा स्प्रे जर तुम्ही 15-15 दिवसाला ठेवला की पॉलीहाऊसमध्ये मॅक्सिमम स्रक शोषक किडी कमी होतात, अनडायजेस्टिव्ह फूड डायजेस्ट होतं आणि सगळ्यात चांगला फायदा की हेल्थ इतकी छान राहते की साईज तुटत नाही. फळांमध्ये कंटिन्युअसली, आता बघा फळं सुद्धा कुठली डिमांड असते, हिरवं फळाला डिमांड नाही, पोपटी रंगाचं पाहिजे म्हणतात की नाही म्हणतात. ती का होतं, ओव्हर नो डायजेस्टिव्ह किंवा अजिबातच डायजेशन नाही, पूर्णच सॅडवाली. समजते. तर सकिंग अँड च्युइंग पेस्टला हे करायचं. आता काही वेळेला जसं इनका मानण्यात आहे की काही वेळेला रस शोषक किडीत कंट्रोलच्या बाहेरच जातात, अजिबातच कंट्रोल येत नाही. माझ्याकडे रेडीमेडची काय अपेक्षा ठेवू नका, मी फक्त ज्ञान देईन. अजून पण सांगतो, हा रेडीमेड पाहिजे असेल तर मग संध्याकाळी मेसेज करा, मी व्हॉट्सअपला टाकतो. त्याचे काय धीरभर शेड्यूल आहेत, पण त्याचा फायदा होईल का नाही ते तुमचं तुम्हाला माहिती. समजतंय. रस शोषक किडीत अजिबातच हटत नाही. अशी वेळ आली, अशा वेळेला काय करावं. आता एक इंटरव्हल बघितला, 2 इंटरव्हल बघितले, फळांवरती पण क्रॅचेस यायला लागले, आकार तुटायला लागला, डिसेप व्हायला लागली, होतं का नाही, नंतर हे सगळं व्हायला लागलं. इथंपर्यंत जाऊ द्यायचं नाही. जरा जरी त्रास जाणवला की फक्त मनावर दगड ठेवायचा आणि एक तोडा एवढ्या साईजचा पूर्ण खाटवून बाहेर टाकायचा. समजतं. आणि हटवून बाहेर टाकला की दुसरं काम करायचं, MgO, मॅग्नेशियम ऑक्साईड, झिंक ऑक्साईड अल्टरनेट एकमेकांच्या पाठोपाठ MOP बरोबर मिक्स करून 2 स्प्रे देऊन टाकायचे. 2 स्प्रे दिले की प्लांट सगळे पिवळे पडतील न कळत, पण प्लांटमधला क्लोरोफिल डिस्ट्रॉय होतो, फक्त क्लोरोफिल सस्पेक्ट. आणि त्यानंतर मग पेस्ट कीटकनाशकाचे स्प्रे घ्या, 100% कंट्रोल मिळतो. मग कुठलं पण घ्या, ड्रॉपिंग वगैरे होत नाही काय पानांची, एक तोडाच राहणार नाही, पानं काय ड्रॉप होत नाहीत, फक्त ऑक्साईड टाकले फक्त पिवळे दिसणार, फक्त क्लोरोफिल डिस्ट्रॉय होतो. आपण काय त्याला कुठला इथिनिल वगैरे देऊन त्याचे काय ड्रॉपिंग केलेलं नाही, फक्त आपण टेम्पररी सस्पेन्शन मध्ये नेलंय. काय नाही सस्पेन्शन मध्ये की कीटकांना खायला नाही मिळालं की त्याची प्रजनन क्षमता जी आहे ती घटते, आणि घटली की आहे त्यालाही खायला नाही मिळालं की तो जे काय रेसिड्यू कॅरी करू शकत नाही, आणि रेसिड्यू त्याने नाही कॅरी केले की तुम्हाला एका स्प्रेमध्ये रॅपिडली स्प्रे त्याला रिझल्ट मिळतो. समजतंय. नाहीतर रेसिड्यू कॅरी केले की तुम्ही कितीही मारा, ते कुणा बापाला ऐकत नाही. समजतंय. त्याला रेसिड्यू कॅरी करू द्यायचे नाही. समजतं. आणि मॅक्सिमम अजून काय करावं असं आमचं वैयक्तिक म्हणणं काय असतं की वारंवार शक्यतो करून
मधला जो स्पेस आहे, मधला स्पेस आहे, ह्या स्पेसमध्ये जी काही आपल्याकडे गॅस पॉयझन आहे, दार उघडं ठेवायचं आणि गॅस पॉयझन मध्ये प्रोफिनोफॉस, क्विनॉल्फॉस आणि त्याच्याबरोबर सल्फर फक्त मध्ये त्याचं गॅस तयार होतो बरं का, टॉक्सिडिटी येते, त्यानं मग पानाची कडा धरायला बघतं. त्यावेळी थोडंसं कर्टन उघडा ठेवा साईडचा आणि तो महिन्यातनं एकदा रॅपिडली खालच्या फक्त पोर्शनला स्प्रे करत राहा. मग त्या ह्यानं जे काही बेसिक कीटक आहेत, हे जो गॅस तयार होतो याच्यातनं त्यांचं प्रजनन पूर्णच ड्रॉप होते. मग आपल्याकडं पेस्टचा प्रॉब्लेम अजून चांगला कंट्रोल येतो. समजतं? दुसरं हे झालं एक. दुसरं अजून काय करा, पॉलीहाऊसमध्ये MOP 3 ते 5 ग्रॅम. जर तुमच्याकडे 1 महिन्याच्या आतली मिरची असेल किंवा कुठलंही पीक असेल तर 3 ग्रॅम, त्याच्या पुढे 5 ग्रॅम. एमओपीच घ्यायचं, एमओपीच घ्यायचं नाही. SOP ते अन्न म्हणून खातंय. ओके. SOP त्याला डायजेस्टिव्ह आहे, MOP अनडायजेस्टिव्ह आहे, म्हणून तर आपण औषध म्हणून वापरायला. समजते का बा? मग मी पण सांगितलं असतं की SOP घ्या म्हणून. ते कन्फ्युजन नाही तर कुणाकडे नाही. MOPच घ्यायचं, उपाशी राहून मारायचं आहे. क्लोरोफिल सरजी समज में आहे ना, MOP म्युरेट ऑफ पोटॅश अनडायजेस्टिव्ह, तो जो क्लोराइड फॉर्म आहे तो पिकाला पचत म्हणून कडा धरते. मी तुम्हाला मगाशी पण सांगितले, म्हणून त्याच्या पाठीमाने चिलेटेड कॅल्शियम द्या, मग परत पचते. तेवढंच 4 दिवस मजा करायची, जास्त नादा लागायचं नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. अजून एक काम करा, चेंजेस प्रॅक्टिस म्हणून खालनं जमिनीपासून साधारण किमान 11 इंचापर्यंत एकही फांदी ठेवू नका, जे तुम्ही ठेवलेत. हो. हा, 11 इंचापर्यंत ठेवायची, अजिबात ठेवायची नाही. जर तुम्हाला 9 महिन्यापर्यंत चांगली मिरची चालवायची आहे तर जमिनीपासून किमान 11 कमाल 18 इंच एक ही फांदी ठेवायची. त्यांचा जीव एवर आम्हाला दरवर्षी पेपरवर टेकेल फळ पाहायची सवय लागली. यंदा सर हे थोडं वरती गेलंय आता, म्हणजे किती असं हे 5-6 इंचा फळ आहे आता, तरी आता आमच्या माणसामध्ये हे यंदा लई मिरची वाढली. नाही 11 इंच. विषय समजून घ्या, विषय समजून घ्या. उंचीने वाढली ही नंतरची गोष्ट, पण काय आहे आता बघा, मी तुम्हाला पाठीमाग सारखं, आता हे जे झाड आहे हे बघा, माझा पहिला ट्रायंगल कुठून आला, 1 इंचापासून. झाड असं पाहिजे, हे अशी झाडं पाहिजे, ही तुम्हाला प्रॅक्टिस जमली पाहिजे. हे एक पहिला ट्रायंगल कुठून आला, साधारण जमिनीपासून 9 इंचावर आला, तो अजून जरा एवढा पाहिजे. समजते? हा ट्रायंगल आहे, इथून प्रोडक्शन चालू झालं. आता या प्रोडक्शन मध्ये मिरची ठेवायची नसते, तुम्ही ती पण ठेवून दिली. ह्या जॉईंट मध्ये जी पहिली मिरची येते ही कधीच ठेवायची नाही. ह्याचा देठ खोलपर्यंत असतो आणि हा देठ खोलपर्यंत राहिला, इकडे माल वाढला की झाड इथनं किसतं का, त्या हा देठ मध्ये अडकला ना, तुम्ही मिरची काढली की देठ वाळत जातो. हो बरोबर, समजतो? ते ती जॉईंट संपला ना, मग त्यामुळे बड आली रे आली ही पहिली मिरची काढून टाकायची, ग्राउंड ठेवायचंच नाही, अजिबात ठेवायचं नाही. पहिल्या जॉईंटवर झाड असं पाहिजे, ही बेस्ट प्रॅक्टिस आहे. कंट्रोल फार्मिंग मध्ये हे 11 इंचापर्यंत क्लीन पाहिजे, इथनं वारं खेळतं राहिलं पाहिजे. याचं लाईट काही ठेवायचं नाही, ना पान ना फांदी, चकचकीत असंच पाहिजे. कळतंय? क्लिअर? ही बेस्ट प्रॅक्टिस. इथनच फांद्या, आता इथनं चालू झालं पाहिजे फळं. अजून काही शंका असलं सांगा सर. समझ में आया? बिल्कुल क्लियर है ना? ये तो बहुत नॉर्मल प्रैक्टिस है, लेकिन हाँ बेसिक एकदम बेसिक. एक किसी ने किया नाही, लेकिन फांदे किती धरले पाहिजे. हे बघा, येताना 2च फांद्या येतात. आता हे बघा, ह्या म्हणताना ट्रँगल म्हणतात, पण ऍक्च्युअली असतो 2 फांद्यांचा. पण त्याला ट्रँगल का म्हणतात? ह्याला पहिल्याला 2 आहेत, नंतरच्याला 3 आहेत. पण 3मध्ये एक फळ असतं किंवा पान असतं, पण फांद्या 2च असतात. परत वर गेला की परत 2 होतात, परत वर गेला की परत 2 होतात. ठीक आहे? ह्या जिथं जिथं जॉईंट येतो त्या जॉईंट वर कधी मिरची ठेवू नये, पण कधीपर्यंत सुरुवातीला खोडावर ठेवू नका, नंतर पुढच्या तिथून मुळे आपोआप यायची ती बंद होते. समजते? क्लिअर आहे? आता इथं ठेवलेल्याचा फायदा काय, इथून वारं खेळतं राहिलं, ह्युमिडिटी राहत नाही. तुम्ही ज्यावेळी स्प्रे करता, ज्यावेळी इथं स्प्रे करता त्यावेळेला बॅक्टेरियल म्हणजे त्यावेळेला जे च्युइंग आणि सकिंग पेस्ट आहेत ते टपकन खाली उतरतात. आता त्याला उतरता येत नाही, कारण तुमचा स्प्रे खालनं जातोय, मोकळी आहे, ह्युमिडिटी ट्रॅप होत नाही, आर्द्रता अजिबात ट्रॅप झाली नाही, तर फळाला रंग येताना युनिव्हर्सल रंग येतो. आता जर तुम्ही ह्याच्या गर्दीत ठेवली तर हिरवीगार फळं होतात, वन साइडेड कलर येतो, वन साइडेड शेड येते. समजतंय? तर ह्या छोट्या गोष्टी आहेत, पण फार मौल्यवान आहे. हे इथंपर्यंत असं ठेवायचं नाही. पॉलीहाऊस मध्ये, नेट हाऊस मध्ये किंवा कंट्रोल फार्मिंग मध्ये. क्लिअर? वरती परत ट्रँगल होणार आहे तयार, तिथं ठेवावंच लागेल ना. काय फळ ते येऊ दे, ते जॉईंट वर असतं, एकदम छोटं होतं. पण या पहिल्या जॉईंट वर जे येतं इथे, हे खूप डीप मध्ये असतं आणि ते फळ इतकं मोठं होतं, त्या पहिल्या जॉईंट वर असलं मोठं होतं. आणि तेवढं तुम्ही तोडलं की त्या दांडा आतमध्ये वाढत गेला
की ती स्किन ओपन राहते. ओपन राहिली 2 फांदीवर लोड आला की झाड तिथनं पचकटते, क्रैक हो जाता है. समझ में आ रहा है? इसलिए वो जितना छोटा है उसी समय में उसको तेव्हाच त्याला काढून टाका. समजते? अजून काय शंका सांगा, तुम्ही शंका विचारा. सर ते आता तुम्ही ते अंतर सांगितलं, तर उन्हाळ्यामध्ये सर आम्हाला त्याचं खूप मग हे होतं, साधारण आता शाईन जर जास्त झालं तर सनबर्निंग वगैरे ते फळाला खूप हे होतं. तुम्ही जे सांगितलं त्याचं अंतर तर बेसिकली कमी होणार, रोपं कमी होणार. मग त्यांनी आणखीन ते त्याचं ते पानं वगैरे कमी असणार ना. बरं मला सांगा की त्याच वेळेला तुमची बॉर्डरची लाईन आहे तिथे सनबर्निंग दिसते तुम्हाला कधी? दिसतं ना. सगळ्यात जास्त सनबर्निंग कुठं असते? ते बॉर्डरच्या लाईनला सर्वात जास्त असतं. करेक्ट आहे, बॉर्डरच्या लाईन. बघा अजून पक्का आहे का तुम्ही? हा, कोण पक्का आहे? तेव्हा पांढरा चट्टा येतो बरोबर, त्याला तुम्ही सनबर्निंग म्हणताय. इथपर्यंत क्लिअर आहे. आता कडेची जी लाईन आहे त्याच्यामध्ये आणि आतल्या लाईन मध्ये फरक काय? फरक इकडच्याला थोडीशी म्हणजे ग्रीनरी किंवा जास्त सनलाईट, साईडची सरी आणि इकडच्या सरीमध्ये फरक एकच असतो. सगळ्यात महत्वाचा लक्षात घ्या. तुम्ही घाबरता कशाला ते विचार करा. तुम्ही घाबरता साईडनं जे दिसतंय सनबर्निंग, चट्टे येतात, त्याला तुम्ही सगळ्या शेताला त्याचीच ट्रीटमेंट देत आहे. पण साईडने येणारी जी गरमी आहे ही येणारी गरमी वरणी नाही आहे, साईडने येणारी कुठून येते? चारी बाजूने येणारी गरम काय आहे? हवा आहे. आणि ती आतल्या टेम्परेचरला मॅच करत नाही का, तर ती बाहेरून आत आली आहे. समजते? आणि त्या वाऱ्यावरती, कोरड्या वाऱ्यावरती एअर म्हणजे लाईट भरपूर स्टोअर आहे. ती जेव्हा आत येते तेव्हा कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये बनलेल्या ज्या काही स्किन आहेत त्या स्किनच्या मानेनं ती फार मोठा चटका देणारी असते आणि ती मग ती जाळते स्किनला किंवा बर्न करते, त्या पेशीला बर्न करते. का, तर ती बाहेरनं कोरडी आली आहे. म्हणून मी तुम्हाला मगाशीच एक सांगितलं की साईडनं गटर करा, पाणी भरून ठेवा, ह्युमिडिटी राहते, बर्निंग होत नाही. आणि दुसरी गोष्ट, सनलाईट आता तुमची जरी उन्हाळा असला तरी निम्मीच येते ना, बरोबर आहे ना? जेवढं सनबर्निंग तुम्हाला आत दिसतं बाहेरच्या ओपन फील्डवाल्यांना का दिसत नाही? त्यावेळेला सर आम्हाला आणखीन म्हणजे याच्यावरती आणखीन एक कापड आम्ही नेट टाकताय, आणखीन एक नेट टाक, माहित आहे की मला. बाहेरच्याला का दिसत नाही बर्निंग? कारण हवापेक्षा सगळ्यात जास्त काय की ते हाय टेम्परेचर मध्ये तयार झाले, फुल लाईट मध्ये तयार झाले. फुल लाईट तयार झाल्यामुळे बाहेरची जी स्किन आहे ती त्याची प्युअर मॅच्युअर आहे. तुम्ही बाहेरची मिरची खाल्ला तर त्याची स्किन जी आहे ती तोंडात तुम्हाला चावावी लागते. आतली मिरची खाल्ला ती तोंडात स्किन त्याची सहज विरघळते, रफनेस नाही. समजतंय? हा फरक काय आहे? कारण ती फुल लाईट मध्ये तयार झाली आहे, ही लो लाईट मध्ये तयार झाली आहे. आणि लो लाईट मध्ये तयार झाल्यामुळे इथल्या मिरचीची स्किन जी आहे ती प्युअर मॅच्युअर नसते. हाताने दाबली तर कडक्यान मोडते सहज. बॉक्स जरी पॅक केला तरी निमार्ध खाली मोडलेले असते. चांगलं पॅकिंग केला म्हणतंय व्यापारी, म्हणतंय की नाही? ती बाहेरची पोत्यात भरत्यात. समजते? हा फरक आहे. आता ह्याच्यातनं तुम्हाला शिकायचं काय की जर तुमचं म्हणण्याप्रमाणे जर आपण पॉप्युलेशन घटवली तर काय होईल, तर बनतानाच मिरची त्या पॉप्युलेशन प्रमाणे बनेल. तुमच्या लक्षात येते? ती मॅच्युअर स्किनची बनेल. आणि ती जर मॅच्युअर स्किनची बनली तर त्याला कुठलंही सनबर्निंग येणार नाही. कारण तुम्ही बनवतानाच काय केलं, लो डेन्सिटी मध्ये बनवली, पूर्ण वेळ त्याला लाईट दिली. आता तुमच्याला काय येते जरा जरी साईडची बॉर्डरला, कारण लो लाईट प्लस डेन्सिटी, जरा जरी वाऱ्याची लो आली की मग पांढरे चट्टे पडायला चालू होतात. समजते तुम्हाला? त्यामुळे तुम्ही जेवढं अंतर वाढवाल त्यानं सनबर्निंग होणं ह्याचा त्याचा काही दूर मात्र संबंध नाही. कारण बघा अजून गमतीचा भाग बघा, जेवढं तुम्ही समजते काय जादा होते, जेवढे तुम्ही डिस्टन्स वाढवता, जेवढा काय वाढवता डिस्टन्स वाढवता, तेवढी फांदी काय होते, रेस्ट होते, आडवी होते की नाही होते? फांदी आडवी झाली की फळ खाली लोंबतं. समजते? आता पाण्यावरती ऊन राहील का खाली जाईल? आता तुमचं ऊन खाली चालले, आता तुमची फिरची उघडी आहे का, तर फांद्या उभ्या आहेत. समजते? मग सनबर्निंग कसं होईल? आपण लॉजिकल विचार करतोय, फिजिकल विचार करा, वास्तवाचा विचार करा. मी काय म्हणलंय तुम्हाला, सगळ्यांनी फक्त एक 10 रोपं तरी करा. 10 रोपं तरी करू शकतो. 10 रोपं करा, मग मजा बघा. बाकीच्या खर्च किती केला ह्याच्यावर तर प्रोडक्शन कमी दिसेल सुरुवातीला, पण जे चालू होईल ते शेवटपर्यंत तसंच राहील. समजतंय? ठीक आहे, लाईफ पण वाढेल. बघा आम्ही आता सर
आंब्यामध्ये पहिला 40 रोपं लावत होतो. 40 1 गुंठ्याला 1 रोप आंबा लावायचो पहिला, बरोबर. हाय डेन्सिटी आलं, हाय डेन्सिटी टेक्नॉलॉजी आली. 12x12 लावलं, कुणी 12x10 वर लावलं, कुणी 12x8 वर लावलं, कुणी 16x8 वर लावलं. हाय डेन्सिटी केली, म्हणजे भाजीपाला करतात तसं आंबा केला. ठीक आहे. आंबा लगेच 3ऱ्या वर्षी चालू झाला, प्रोडक्शन पण चांगलं आलं आणि 8व्या-10व्या वर्षी मरून पण गेला. का? त्याला खोड बनलंच नाही. खोड बनलं नाही तर साठा झाला नाही, साठा नाही तर भविष्य आलं नाही. समजते तुम्हाला? तशी तुमची मिरची जर तुम्हाला वाटते 12-14 महिने चालावी, तर तुम्हाला त्याला पूर्ण खोड बनवावं लागेल, फांदी खोड बनवावं लागेल, मग ती तुम्हाला लाईफ देते, विथ क्वालिटी विथ क्वांटिटी. समजतं? डायरेक्ट खोडावरच खायला लागला मग ते देईल थोडे दिवस, खोड निकामी झालं की तुम्ही पण तिकडं ते पण तिकडं. समजतंय? हे सगळा खेळ स्टोरेज साठ्याचा असतो, बाकी काही नसतं. बरोबर आहे ना? पूर्वीच्या वेळेला, पूर्वी आपण ज्या वेळेला आपल्या वडिलांना बघितलं त्यावेळेला बौद्धिक विकास कमी होता, व्हिज्युअलायझेशन कमी असायचं, निसर्ग सोडून समाजात काय दिसायचं नाही, छोट्या मोठ्या झोपड्या आणि झाडांनी 4 बोट ह्याच्या पलीकडे काही नव्हतं, ना गाड्या घोडं विमान तर बघायलाच नव्हतं. त्यामुळे माणसाचे विचार शांत होते, चंचल नव्हते. आता काय झालंय, घडी घडी काहीतरी नवीन दिसते, मोबाईलमध्ये दिसते नाही तर बाहेर दिसते. त्यामुळे माणसाच्या मेंदूला 24 तास कामच लागले विचार करायचं, हे काय, हे काय, हे काय, हे कसं आहे, हे काय, हे कसं आहे. त्यामुळं बौद्धिक स्तर वाढला आणि शारीरिक स्तर घटला. एनर्जी दोन्हीला पण आहे. 1 तास मेंदूचं काम करा, 8.23 मिनिटं तुम्ही 8 तास 23 मिनिटं तुम्ही शारीरिक कष्ट करू शकता, एवढी एनर्जी जाते. हा ग्लोबल स्टडी आहे, हे का माझा नाही आहे. आणि त्यामुळे झालं काय, शरीर 100-150 वर्षाचं आलं 50 वर्षावर. कशामुळं? एनर्जी कुठं वापरली त्याच्यावरती ठरतं. तसंच तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये काय तुम्हाला प्रोडक्टिव्ह पाहिजे ते घ्या. ह्याच्याकडे शेड कशा बदलतात. आता याची गंमत काय बघा, ह्याला जेवढं 24 तास व्हाईट 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 शेडमध्ये ठेवता, ते आयुष्यभर तानातच राहतं. पोलन ॲग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड. संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.